अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि माझ्या स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिना सुरू झालेला आहे. आता लवकरच चतुर्मास लागणार आहे. चतुर्मास यावर्षी 17 जुलै 2024ला आहे. वार बुधवार आहे. चातुर्मास जेव्हा लागतो त्याच दिवशी आपण देवशयनी आषाढी एकादशी म्हणून साजरी करत असतो आणि यावर्षी आषाढी एकादशी 17 जुलै 2024 वार बुधवार या दिवशी आलेली आहे. देवशयनी एकादशीनंतर चातुर्मास चालू होतो आणि हा कालावधी 4 महिन्यांचा असतो, म्हणून याला चातुर्मास कालावधी असं संबोधलं जातं. देवशयनी आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रेमध्ये जातात आणि 4 महिन्यानंतर जी देव उठणी एकादशी असते त्यावेळेस ते उठतात. म्हणूनच आपण ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये कोणतीही धार्मिक कार्य किंवा कोणतीही शुभ कार्य करत नाही. म्हणजेच एखादा लग्न सोहळा असो, मुंडन असो किंवा वास्तुशांत असो, असे कोणतेही जे शुभ कार्य असतात ते अजिबात या 4 महिन्याच्या कालावधी आपण करत नाही. कारण जगाचे पालनहर्ता श्री हरी विष्णू हे योगनिद्रेत गेलेले असतात. म्हणून संपूर्ण जगाचं पालकत्व जे आहे ते भगवान शंकर यांच्यावर येतं. म्हणूनच यानंतर एकादशीनंतर लगेच श्रावण महिना चालू होतो. या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेत जातात तेव्हा त्यांचं खूप मोठ्या प्रमाणे अंशत्व जे असतं ते पृथ्वी तलावर असतं. म्हणूनच बघा आपण ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये किती सेवा करत असतो. म्हणजेच बघा आता आपण श्रावणामध्ये पूजापाठ करतो, त्याच्यानंतर गणपती बाप्पा येतात, त्यांची पूजा असते. त्या गणपतीनंतर पितरांची सेवा असते, जो पितृपंधरवडा मानला जातो. त्याच्यानंतर दिवाळी येते, लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. तर हे 4 महिने आहेत ना, ते आपल्याला आपल्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात. बघा तुम्ही देवशयनी आषाढी एकादशीचे जर व्रत करत असाल तर त्याचे काही नियम आहेत, ते तुम्हाला पाळणे महत्त्वाचे मानले जाते. आणि बघा नियमांचं पालन करणं शक्य असेल तरच उपवास करावा. तुम्ही जर उपवास करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्या गोळ्या चालू असतील, काही जणांना BP असते, शुगर असते, अजून काही आजार असतात किंवा कोणाची प्रेग्नेन्सी असते, तर यामध्ये जर तुम्ही उपवास केला नाही तरीही चालेल. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही उपवास करणे. म्हणजे आपण आता अध्यात्मात आलो आहोत तर आपण उपवास करतो, पण शरीराची काळजी घेऊन उपवास करणं महत्त्वाचं मानलं जातं. आणि जर तुम्ही उपवास करणार नसेल तर काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. आणि तुम्ही उपवास करणार असून जर नियम जर पाळले नाही तर हा उपवास करून काही फायदा नाही. त्याचे फळ तुम्हाला कोणत्याही प्रकारे मिळणार नाही. हे आता मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय माहिती सांगितली आहे ती तुमच्यापर्यंत अगदी योग्य आणि व्यवस्थित पोहोचेल. जसं की तुम्हाला माहीत आहे, हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व आहे. असं म्हणतात या दिवशी देवांचा सुद्धा उपवास असतो, त्यामुळे आपण देवाला नैवेद्य अर्पण करत नाही. म्हणजे त्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचे भाजी पोळी याचा नैवेद्य देवाला अर्पण करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला मी सांगते की एकादशीच्या दिवशी तुळशीचं हे निर्जळा व्रत असतं. त्यामुळे एकादशी दिवशी तुळशीला कधीही पाणी घालू नये किंवा तिला हात लावू नये किंवा तुळशीपत्र त्या दिवशी अजिबात तोडू नये. ह्या जर चुका तुम्ही केल्या तर निश्चितच तुम्हाला तुम्ही केलेल्या सेवेचं अजिबात फळ लाभणार नाही. आता तुम्ही म्हणाल की एकादशीच्या दिवशी तुळस ही अत्यंत महत्त्वाची आहेच, म्हणजेच तुळशीपत्र हे देवाला अर्पण केले जातात. मग कसं करायचं तर बघा, जर आदल्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र काढून ठेवू शकता आणि जर तुम्हाला लक्षात नाहीच राहिलं तुळशीपत्र काढायला तर तुळशीच्या खाली ज्या मंजुळा पडलेल्या असतात किंवा तुळशीपत्र पडलेले असतात ते घेऊन धुवून स्वच्छ तुम्ही ती देवाला अर्पण करू शकता. पण एकादशी दिवशी तुळशीला पाणी घालणं, तुळस तोडणं, तुळशीला स्पर्श करणं हे कटाक्षाने टाळा. ह्या चुका अजिबात करू नका. तुम्ही तुळशीची पूजा करू शकता, लांबून तिला हळदी कुंकू वाहू शकता, धूप दीप दाखवून नमस्कार करू शकता.
बघा, हे झालं. आता तुळशीला अजिबात स्पर्श करायचा नाही. त्यानंतर आपण जे एकादशीचे व्रत करतो त्यावेळेस दशमीच्या दिवशी काही नियम पाळायचे असतात. बघा, आता तुम्ही एकादशीचं व्रत करणार आहे, तर एकादशीचं व्रत हे 17 जुलै बुधवारी आहे. तर तुम्ही जर म्हणाल की मंगळवारी आम्ही मस्त मांसाहार करू, चिकन मटन मासे काय असेल ते खाऊन घेऊ आणि दुसऱ्या दिवशी आम्ही एकादशीचं व्रत करू, तर हे अजिबात चालणार नाही. हे पूर्णपणे कटाक्षाने टाळलं पाहिजे. आदल्या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. अजिबात मांसाहार करायचा नाही. तितकंच एकादशीच्या आदल्या दिवशीचं रात्रीचं जे जेवण आहे ते देखील महत्त्वाचं मानलं जातं. ते जेवण अगदी हलकं फुलकं आणि सात्विक असावं. तुम्ही जर मंगळवारी मांसाहार केला आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी जर एकादशीचं व्रत पकडलं तर त्याचा काही उपयोग नाही. कारण मांसाहार पचायला हे 24 तास लागतात आणि मंगळवारी खाल्लेला मांसाहार जर बुधवारी तुमच्या पोटात शरीरात तसाच असेल तर तुम्ही उपवास करून काय फायदा? त्याचं फळ तुम्हाला कसं मिळेल? तर कृपा करून मंगळवारी मांसाहार अजिबात करू नये जर तुम्ही एकादशीचा उपवास बुधवारी करणार असाल तर. बघा, एकादशीला काही लोक निर्जळी व्रत करतात, पण ते तुमच्या शरीराला झेपत असेल तरच करा. हे व्रत करताना काही नियम आहेत ते पाळूनच आपल्याला व्रत करायचं आहे. तर बघा, आषाढी एकादशीला पंढरपूर हे अगदी तुडुंब भरलेलं असतं. वारकऱ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस असतो हा. आपल्याला जर पंढरपूरला जायला नाहीच जमलं विठोबाच्या दर्शनाला, तर आपण आपल्या घरी देखील देवाची सेवा करू शकतो. म्हणजेच विठोबाची पूजा करू शकतो. जर विठ्ठलाची मूर्ती नसेल तर तुमच्या घरी भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो असेल तर त्याची पूजा तुम्ही करू शकता. किंवा ते जरी तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीची देखील पूजा करू शकता. बघा, तुमच्या शरीराला झेपेल असं तुम्ही उपवास करा. म्हणजेच निर्जळी उपवास न करता तुम्ही जरी खाऊन पिऊन उपवास केला तरी चालेल. खाऊन पिऊन म्हणजे तुम्ही खिचडी खाऊ शकता, फराळासाठी तिखट मीठ वगैरे तुम्ही खाऊ शकता. पण आपल्याला पचेल एवढंच खा. म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी ही म्हण देखील आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलेलं आहे. आता बघा, पावसाळा चालू झालेला आहे. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर पचनशक्ती आपली ते म्हणावी अशा प्रकारे खाल्लेलं अन्न पचन होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे शरीराला योग्य प्रकारे पचेल असंच अन्न तुम्ही ग्रहण करा आणि उपवास करू शकता. बघा, तुम्ही 2 टाईम फळहार किंवा जे उपवासाचे पदार्थ आहे ते खाऊन उपवास करू शकता. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्ही उपवासाचं फराळ खाऊ शकता. बघा, अशी बरीच लोकं आहेत की जे एकादशीला सकाळी उपवास धरतात आणि संध्याकाळी भाजीपोळी खाऊन त्या सोडून देतात. तर अजिबात असं करायचं नाही. एकादशीचा उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी द्वादशीला सुटला जातो. तो कधीही एकादशी दिवशी रात्री सोडायचा नाही. लोक एकादशी दिवशी सकाळी उपवास धरून संध्याकाळी सोडतात, त्याला लंगडी एकादशी असे म्हणतात. तर अशी एकादशीचं व्रत अजिबात करायचं नाही. तुम्हाला दोन्ही वेळेस फराळ करून फलाहार घेऊन दुसऱ्या दिवशी द्वादशीलाच तुम्हाला एकादशीचे व्रत सोडायचे आहे. बघा, बरेच लोक दुसऱ्या दिवशी काय करतात, सकाळी उठला, आंघोळ झाली की लगेच चहाबरोबर काहीतरी बिस्किट, खारी, टोस्ट वगैरे खाऊन उपवास सोडून देतात. तर अजिबात असं करायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी पोळी डाळ भात याचा नैवेद्य बनवायचा पूर्णपणे आणि अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचा. कारण देवाचा देखील उपवास असतो. तर सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतरच आपण जो उपवास आहे तो सोडायचा असतो. आता बघा, बऱ्याच घरांमध्ये कोणतेही वार पाळले जात नाही. कोणत्याही वारी मांसाहार केला जातो. अगदी काही लोक गुरुवारीही मांसाहार करतात. तर आता तुम्ही म्हणाल की बुधवारी एकादशी आलेली आहे, गुरुवारी आम्ही सकाळी एकादशीचं व्रत सोडणार आणि संध्याकाळी मांसाहार करणार, तर हे अजिबात चालणार नाही. त्या व्रताचा काहीही उपयोग होणार नाही. त्याचे फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही. त्याचे तुम्हाला दोषच लागणार. त्याचा काहीही फायदा तुम्हाला होणार नाही. त्यामुळे हे एकादशीचं व्रत करताना आदल्या दिवशीही मांसाहार अजिबात करायचा नाही आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा मांसाहार अजिबात करायचा नाही. तो कटाक्षाने पाळलाच पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. काही लोकांना धूम्रपान करण्याची सवय असते, तंबाखू खाण्याची सवय असते. तर बघा, एकादशीचा जे उपवास करतात त्यांनी आदल्या दिवशीपासूनच ह्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. कारण याच्यातून फायदा तर तुम्हाला काही होणार नाही. त्या उपवासाचं फळ तर अजिबात मिळणार नाही. उलट लागले तर याचे दोषच लागणार आहेत.
आता हे झाले व्रताचे नियम, ज्याचा उपवास आहे त्यांच्यासाठी. आता ज्यांना गोळ्या आहेत, BP, शुगर, थायरॉइड, प्रेग्नेन्सी असेल, अजून काही प्रकारच्या गोळ्या असतील, त्यांना उपवास करणं शक्य होत नाही. कारण काही माणसं अशी असतात की त्यांना खाल्ल्याशिवाय काही जमत नाही, तर त्यांनी काय करायचं. आता उद्या आपल्या घरी एकादशी आहे, तरीसुद्धा आदल्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे मांसाहार टाळायचा आहे. तसेच तुम्ही जरी एकादशीचा उपवास करणार नसाल तरीसुद्धा एकादशी दिवशी तुम्हाला तामसी अन्न म्हणजेच कांदा लसूण खायचं नाही. आता तुम्ही म्हणाल की आम्ही उपवास करणार नाही, तर आम्ही कांदा लसूण का खाऊ शकत नाही. तुम्ही जरी उपवास व्रत करणार नसला तरी पण तुमच्या मनात विठ्ठल आहे, तुमच्या हृदयात विठ्ठल आहे आणि आषाढी एकादशी दिवशी तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण अगदी दिवसभर करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी तामसी अन्न खाता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही तामसी अन्न खाता म्हणजेच कांदा लसूण खाता, त्यावेळेस तुमच्या अध्यात्मामध्ये एकाग्रता येत नाही. तुम्ही व्रत जरी करणार नसला तरी तुम्ही काही ज्या सेवा करता त्या सेवामध्ये एकाग्रता येण्यासाठी तुम्हाला तामसी अन्न ग्रहण करायचं नाही. ज्या वेळेस तुम्ही तामसी अन्न ग्रहण करता त्यावेळेस तुमची वृत्ती देखील तशीच तामसी होते आणि तुमच्या कोणत्याच गोष्टीमध्ये एकाग्रता राहत नाही. तसेच तुम्हाला तामसिक अन्नाबरोबर तांदूळ देखील एकादशीच्या दिवशी खायचे नाही. तांदूळ म्हणजेच तुम्हाला एकादशीच्या दिवशी भातसुद्धा खायचा नाही. आता दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याचा तुमचं व्रत नसेल त्यामुळे काही प्रश्न येत नाही, पण त्या दिवशी देखील तुम्ही मांसाहार अजिबात करू शकत नाही. आता मला माहिती आहे कोणताच स्वामी भक्त किंवा स्वामी सेवेमध्ये असणारा माणूस हा गुरुवारी मांसाहार करत नाही, पण काही असे घरं आहेत की त्याच्यामध्ये गुरुवार देखील खाल्लं जातं. त्याच्यामुळे त्या दिवशी जर कोणी खाणारे असतील तर त्या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य, अजिबात खायचा नाही. हे सगळे नियम आपल्याला एकादशीच्या व्रताला पाळायचे आहेत. आता बघा, आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा आपले मन, चिंतन, एकाग्रता असणे खूप महत्त्वाचे असते. तसेच कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाही, मनामध्ये काही विचार वाईट आणायचे नाहीत. तसेच सात्विकताही तेवढेच महत्त्वाची मानली जाते. आता ह्या उपवासाचे, ह्या व्रताचे सगळे नियम आपण पाहिलेले आहेतच इकडे. तसेच हे जे चातुर्मास आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णू जे आहे ते निद्रेमध्ये जातात, तर त्यांचं अस्तित्व जे आहे ते पृथ्वी तलावर मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची आराधना, उपासना, सेवा होईल तितक्या जास्त प्रमाणात करायचे आहे. त्यामुळे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर, आपल्या परिवारावर, आपल्या मुलाबाळांवरती राहील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे काही माहिती सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करा. त्यामुळे माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज आणि माहिती यांचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.